ओके, सगळ्यांनी प्रेझेंटी मार्क केली आहे. ओके. पहिल्यांदा थर्ड स्टँडर्ड इंग्लिश मीडियम काय काय अभ्यास करायचा आहे सध्या ते मी सांगते, लक्ष द्या इथे. पूर्ण युनिट 3 आहे तुम्हाला परीक्षेला, बरोबर. ओके. युनिट 3 देअर इज अ की ऑफ द किंगडम या कवितेचे प्रश्नोत्तर पाठ करायचे आहेत पहिल्यांदा. ओके सार्थक. ओके. Yes. So we will start with the fourth standard English medium. Pay attention. फ्लिंट. फ्लिंट नावाची एक पोयम आहे, तुम्हाला ती अभ्यासणार आहोत आपण आज. सी, an emerald is as green as. टीचर Yes तन्वी. टीचर ही पोयम आम्हाला ओळखता येणार आहे. ओके गुड. आता पाठ करायची आहे तुम्ही. ओके. टीचर तुमचा आवाज ब्रेक होतोय. सगळ्यांना माझा आवाज ब्रेक होतोय का सांगा. नो टीचर. नो टीचर. नो टीचर. ओके, मग ज्यांना होतोय त्यांनी लेफ्ट करा आणि परत जॉईन व्हा. चला. फ्लिंट. An emerald is as green as grass, a ruby red as blood, a sapphire shines as blue as heaven, a flint lies in the mud, a diamond is a brilliant stone, to catch the world's desire. An opal holds a fiery spark, but a flint holds fire. बघा, आता ही कविता आहे फ्लिंट नावाची. ओके. यामध्ये तुम्हाला प्रत्येक व्हॉट यू कॅन से रुबी, त्यानंतर डायमंड, सफायर, इमराल्ड, हे सगळे काय आहेत माहिती. हे सगळे डायमंड माहिती आहे तुम्हाला आहे. ते माणके म्हणतात याला मराठीमध्ये. ओके. आणि फ्लिंट. फ्लिंट म्हणजे एक क्रिस्टलाइन स्ट्रक्चर असतं. मिनरल क्वार्ट्स म्हणजे तुमची जी चुनखडी असते त्याच्यासारखा एक प्रकारचा दगड असतो फ्लिंट. ओके. पहा, an emerald is as green as grass. हा आहे emerald. emerald कसा आहे, ग्रास सारखा ग्रीन ग्रीन आहे, हिरवा हिरवा आहे. रुबी रेड ॲज ब्लड, आणि रुबी कसा आहे, रक्ताप्रमाणे लाल लाल आहे. सफायर शाईन ॲज ब्लू ॲज हेवन. हेवन प्रमाणे सफायर. सफायर नावाचा स्टोन हा एकदम छान ब्ल्यू कलरचा स्टोन असतो आणि तो खूप शाईन करतो. अ फ्लिंट लाईज इन द मड, बट हिअर इज अ फ्लिंट. हा आहे फ्लिंट. हा जो फ्लिंट आहे तो आपण जेव्हा स्टीलवर वगैरे घासतो स्पार्क निघतो, आग निघते. ओके. तुमचा आवाज ब्रेक होतोय. आता येतोय आवाज सगळ्यांना. येस टीचर. येस. बघा, आणि हा फ्लिंट आपल्याला कुठे पाहायला मिळतो, चिखलात पाहायला मिळतो. अ डायमंड इज अ ब्रिलियंट स्टोन.
डायमंड हा एक असा दगड आहे, असा खडक आहे जो सगळ्यांनाच आवडतो. टू कॅच द वर्ल्ड्स डिझायर, सगळ्यांना वाटतं की आपल्याकडे डायमंड असावं. अँड ओपल होल्ड्स अ फायरी स्पार्क, ओपल काय आहे? फायरी स्पार्क. बट अ फ्लिंट होल्ड्स अ फायर, ओपल हा स्टोन असा आहे जो आगीप्रमाणे दिसतो. बट अ फ्लिंट होल्ड्स अ फायर, पण फ्लिंट हा स्टोन असा आहे, ग्रे कलरचा स्टोन आहे तो, जो आपल्याला आग जर आपल्याला प्रोड्यूस करायची असेल आणि तो आपण घासला तर त्याच्यातनं आग प्रोड्यूस होऊ शकते. ओके. मग ह्याचा जे अलॉय आहे ते लायटरमध्ये वगैरे यूज करतात. आपल्या लायटरमधनं आग कशी येते, त्यामध्ये फ्लिंटचा अलॉय वगैरे यूज केलं जातं. ओके. अंडरस्टूड. पोयम समजली आहे 4th स्टँडर्ड इंग्लिश मीडियम? Yes, teacher. येस. ओके. मीनिंग बघा. हेवन म्हणजे द स्काय, ब्रिलियंट, व्हेरी ब्राईट. वर्ल्ड्स डिझायर, एव्हरीवन in the world has a strong wish to own it. Fiery, like fire, very bright. Flint, very hard, grey stone that is used to produce spark and light a fire. चला आता कविता मला एकेकाने बोलून दाखवा. We will start with Tanvi. Lesson number 21. Flint. Any in An rident emerald, emerald is has green has glass. A ruby grass, red grass. A ruby red has blood. A sapphire shine has blue has heaven. A flint, a flint lies in the mud. A diamond is a brilliant stone. To touch the world, desire, desire, desire any opal, holds, opal holds a fiery spark, but okay, a flint flint, holds fire. fire, okay. Next, स्नेहा बोलिए. Lesson number 21. Fin. Ha in emerald is An emerald, an emerald is has green has grass. A ruby red has a blood. ruby, A ruby red has blood. A sapphire, sapphire अच्छा shines, shine has blue has having heaven. heaven. A green A flint lights line is the in the in mud. the mud. A diamond is Brilliant real, real stone. to a पढ़िए. To catch cat the full
Words. would Words. word word as Desire. desire in open Holds. word uh, A. Spelling पढ़िए. O L E S Holds. word A S I E R Y Fiery. firing speak Spark. but but a fin HOL Holds. whole say Fire. fire. Next. Riddhi. Yes, teacher. An An. emerald is a green as glass. A ruby Grass. a Grass. red grass. A ruby red as blue Blood. blood. A Sapphire. sapphire SHINES Shines. shines as blue as as heaven. Heaven. A a a Flint. la- fli- flint lies in the Lies है बेटा. Lies. eyes is in the mud. A diamond a diamond is a टीचर आवाज नाही येत. मला येतोय. diamond is a मला येतोय आवाज. बोल रिद्धी. yes teacher BRILIANT Brilliant. brilliant stone to the world Words. Desire. desire and open hold a green Opal holds. park but a print hold sphere. Okay. Next. Sparsh. Yes, teacher. Yes. Sparsh. Yes, teacher. Emerald is as green as grass, a ruby red as blood, a sapphire shiny as blue as heaven, a flint lie in the mud,
A diamond is Mud. a Flint lies in the mud. flint lies in the mud. A diamond is a BRILLIANT. Brilliant. Brilliant stone to catch the world. Desire an opal holds a fiery, Fiery spark. fiery spark, but a flint holds fire. Okay. Arya. Arya. Kanish. A emerald is as green as green and a ru- ruby red as BLOOD. Blood. Blood, blood, a sapphire. Yes, yes, HINES. Shines. Shines as blue as HEA1. A leaf is the mood. Mud. Flint Diamond lies in the mud. lies in the mud. A, a diamond is a BRILLIANT. Brilliant. Brilliant stone to Cat. CAT catch the words Words. DESI words desert desert Desire. and desire Desire. desire and open hold holds a very very Fiery. fiery spark but a field holds fair Fire. fire. Okay. Good. Arya is there. आर्या आवाज येतोय का? ओके पहा आता क्वेश्चन आन्सर्स आहेत सांगा. व्हॉट प्रिशियस स्टोन्स आर मेन्शन हिअर. कोणत्या कोणत्या स्टोन्सची नावं आलेली आहेत कवितेत सांगा. कोण सांगणार? रेज युअर पुढे वाचले कोणकोणते आलेत सांगा. स्पष्ट सांग. Emerald, ruby, हम्म, sapphire, diamond, अजून opal. हां ओके. नेक्स्ट क्वेश्चन. वेअर डज अ फ्लिंट लाय. वेअर डज अ फ्लिंट लाय. कुठे भेटतो फ्लिंट? रिद्धी सांगा. वेअर डज अ फ्लिंट लाय. कनिष A flint कनिष like a mud. इन द मड. इज अ फ्लिंट अट्रॅक्टिव्ह और कलरफुल. फ्लिंट पण बाकीच्या स्टोन्स प्रमाणे अट्रॅक्टिव्ह किंवा कलरफुल असतो का? No. No. नो. नो. कसं लिहायचं आहे आन्सर? नो. अ फ्लिंट इज नॉट अट्रॅक्टिव्ह नॉर कलरफुल. ओके. नेक्स्ट काय विचारलंय. व्हॉट कॅन अ फ्लिंट प्रोड्यूस.
फ्लिंट काय प्रोड्यूस करू शकतो? Speaker and light a fire. Yes, he can produce a fire. Okay. चला क्वेश्चन आन्सर लिहा. 4th standard, write down these question answers in your notebook. Now 4th standard English medium, Marathi medium, pay attention. कोण कोण आहे? कार्तिक, then yes, कार्तिक नंतर I think दीक्षा, राईट. हँड रेज करा चला. मराठी मीडियम. येस, कार्तिक एंड दीक्षा. सी काढायचं आहे तुमचं पेज नंबर 59. पेज नंबर 59, गार्डन ऑफ वर्ड्स. गार्डन ऑफ वर्ड्स दिसतोय? येस. शब्द आता मला वाचून दाखवायचे आहेत. एक एक रो वाचणार. फक्त कार्तिक आणि दीक्षाच प्रेझेंट आहे ना? टीचर पेज नंबर 59. सॉरी 50. आमची इंग्लिशची ओलर झाली. पेपर आहे ना सार्थक? यस. हां, पेपरसाठी प्रिपरेशन सांगितलं मी. थोड्या वेळाने आपण घेऊया. मी सगळ्या लेसनची रिव्हिजन पण घेणार आहे, कारण आपलं लेसन आपला युनिट 3 कंप्लीट नाही आहे. कारण प्रत्येक वेळी एव्हरी वन ऑफ यू कोणीतरी एक अब्सेंट असतं. एकदा कुशल, एकदा तू. त्यामुळे तुमच्या सिलेबस खूप मागे राहिला इंग्लिशचा. त्यामुळे मी युनिट 3 ला एकदा पूर्ण रिवाइज करणार. पूर्ण युनिट 3 आहे ना एक्झामला सार्थक? यस. हां, पूर्ण करणार मी रिवाइज. ओके, जस्ट ओके. पे अटेन्शन. कार्तिक आणि दीक्षा, इथे वर्ड्स आहेत. येस, ऑलवेज, बिफोर, बेटर, बॉट, बटर, बाय, हे सगळे शब्द. इथे काही तुम्हाला त्याच्यावर ऍक्टिव्हिटी दिली आहे बघा. रिद्धी, व्हॉट हॅपन? टीचर तुमचा आवाज 2 वेळा येतोय. रिद्धीचा माईक ऑन असला की माझा आवाज 2 वेळा येतो. समजलं? कार्तिक, रिद्धी, एनी प्रॉब्लेम यू हॅव? यू वॉन्ट टू आस्क मी एनीथिंग? टीचर तुमचा आवाज ब्रेक होतोय. तुम्हाला आता सगळ्यांना काय प्रॉब्लेम आहे? रोज रोज आय हॅव माय फुल नेटवर्क अँड ऑल. सगळ्यांना आवाज ब्रेक होतोय का? सांगा. टीचर नो. ज्यांना ब्रेक होतोय त्यांनी पहिल्यांदा लीव्ह करून परत जॉईन करायचं आहे. तुमचा पण नेटवर्क प्रॉब्लेम असू शकतो. ओके, आवाज ब्रेक होतोय त्यांनी लीव्ह करून जॉईन करून नंतर विचारायचं आहे. नंतर प्रॉब्लेम सांगायचा आहे. पहा, कार्तिक आणि दीक्षा, तुम्हाला माझा आवाज येतोय? यस. यस. हां, लक्ष द्या. लिसन केअरफुली अँड टिक ऑफ द वर्ड्स इन युअर टेबल. इथे शब्द दिसतात, ते वाचायचे आहेत आणि टेबलमध्ये त्यांना टिक करायचं आहे. ओके कार्तिक, दीक्षा, पहिला प्रश्न समजलाय? येस. पहिला प्रश्न तुमच्या पुस्तकातच तुम्ही सोडवणार. टिक करायचं आहे म्हणजे पुस्तकातच टेबल आहे त्यामध्ये टिक करा. सेकंड क्वेश्चन बघा. फाइंड वर्ड्स दॅट एंड विथ आयएनजी आणि डी. ज्या शब्दांच्या शेवटी एनजी आणि डी असे 2 प्रत्यय लागतात ते शब्द शोधा. सांगा पटापट. पहिली ओळ बघा. उभा कॉलम बघा. कॉलम आहे का त्यामध्ये आयएनजी किंवा डी संपणारा शब्द? कार्तिक, दीक्षा, बघा पटकन. आहे ना? कॅरिंग आहे ना? कॅरिंग. येस और नो? यस.
मार्क बघा इथे आहे ना कॅरिंग, हा बघा ING, तसा ING ने एंड होणारा शब्द शोधायचा आहे आणि D ने. इथे आहे ड्रीमिंग, इथे आहे हेल्ड जो D ने संपतोय. त्यानंतर या लाईन मध्ये मूव्ड, MOVED मूव्ड. इकडे आहे रोल्ड, ROEED रोल्ड. should, SHOULD should. इकडे आहे स्पील्ड, SPILLED स्पील्ड. टॉस्ट. ओके, समजलं? दुसऱ्याची उत्तरं समजली? टेल मी फास्ट कार्तिक, दीक्षा. आवाज येतोय का माझा? Yes, teacher. Yes. चला हे दोन सोडवा प्रश्न. प्रश्न पहिल्यामध्ये शब्द बघून टेबलमध्ये मार्क करायचे आहेत आणि प्रश्न दुसऱ्यामध्ये ING आणि D ने एंड होणारे शब्द वहीमध्ये लिहायचे आहेत. ओके, समजलंय का? सांगा पटकन माईक ऑन करून. कार्तिक अँड दीक्षा, आय एम टॉकिंग टू यू. Yes, teacher. ओके, नाउ थर्ड स्टँडर्ड मराठी मीडियम. थर्ड स्टँडर्ड मराठी मीडियम, पे अटेन्शन. आदित्य, स्वराज, वेदांग, भाविका, लक्ष द्या. Yes. Yes, ma'am. ओके, तुम्हाला इथे कॅपिटल लेटर्स, स्मॉल लेटर्स दिलेले आहेत. ओके, त्यानंतर एक कन्व्हर्सेशन आहे. त्याआधी इथे जसं दिलेलं आहे तुमच्या पेज नंबर 52, पेज नंबर 52 वर एक स्मॉल लेटर आणि त्याच्या बाजूला त्याचं कॅपिटल लेटर, हे जसंच्या तसं तुमच्या नोटबुक मध्ये लिहून काढायचं आहे. Yes, ma'am. समजलं? हा, लिहा. मॅम माझ्याकडे बुक नाहीये. कोणतं बुक नाहीये? इंग्रजीचं. टेक्स्टबुक, पुस्तक. Yes. हा, Yes. याचा स्क्रीनशॉट घे पटकन, याचा स्क्रीनशॉट घे. घेतलं. हा, चला लिहा. जिथे पॉसिबल आहे तिथे चित्र काढा. टीचर चित्र पण काढायचे आहेत. हो हो, जिथे पॉसिबल आहे तिथे, म्हणजे जिथे येत असतील तिथेच काढा. Now Sarthak and Shreya. Okay, Unit 3. Okay, this poem don't have any question and answer. किती मार्क्सचा पेपर आहे सार्थक? सार्थक, श्रेया? 15. 15. ओके ओके, म्हणजे तुमचे क्वेश्चन आन्सर्स टेक्स्टबुक वर्कबुक मध्ये क्वेश्चन आन्सर्स आहेत पोएम साठी सार्थक? हा, आता सांगा मला, या प्ले मध्ये
आपले बॉडी पार्ट काय काय काम करतात ते सांगितलंय बरोबर. आता सांगा मला हँड्स ओके हँड्स कॅन डू whatever hands can do. Sarthak and Shreya, any one of you can answer this question. फक्त सार्थक आणि श्रेयाच प्रेझेंट आहे ना इंग्लिश मीडियम मनोदय स्कूल. सांगा कोणी असेल तर हँड रेज करा. सांगा मला आपले हँड्स काय काम करतात. सार्थक तू सांगणार. अंश इज ऑल्सो देअर ना. अंश तू कोणत्या स्कूल मध्ये आहे. मनोदय स्कूल मध्ये. थर्डलाच आहे ना तू. टीचर. सांगा सांग सार्थक अंश श्रेया बताइए व्हॉट हँड्स कॅन डू. आपले बॉडी हे हँड्स काय करतात. कशासाठी वापरता तुम्ही हँड्स सांगा. श्रेया बताइए. Teacher eating. येस सार्थक. ईटिंग फूड, रायटिंग, पिकिंग अप थिंग्स. बरोबर. वस्तू उचलण्यासाठी. येस. नोज फॉर व्हॉट वी यूज अवर नोज. Smell. Oxygen घेणं. ब्रेन. हिंदीवर राईट. त्यानंतर माउथ कशासाठी वापरता. Speaking. Eating. इटिंग फूड, चुईंग फूड. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय सांगितलंय बघा. नेम द बॉडी पार्ट दॅट वर्क टुगेदर वेन वी डू द फॉलोइंग. आता राईड अ बायसिकल. सायकल चालवताना कोणकोणते बॉडी पार्ट काम करतात सांगा. Leg. Hand. Leg, hand, eyes. गुड. टेक अ बाथ. सांगा आंघोळ करताना कोणते बॉडी पार्ट्स वर्क करतात. Hand. Read this is for third standard. तुम्ही क्वेश्चनचे आन्सर लिहा. तुम्हाला पोएमचे क्वेश्चन आन्सर सांगितलेत रिद्धी. दिस इज स्पेशली फॉर अंश, सार्थक आणि श्रेया. त्याची एक्झाम आहे, पेपर आहे त्यांचा मंडेला म्हणून. ओके चला सांगा. टेक अ बाथ. टीचर उद्या इंग्लिश स्कूलचा हिंदीचा ओरल आहे यांचा. ओरल आहे का उद्या. हा उद्या हिंदी ओरल आहे त्यांची. ओके मग ओरल साठी ओके माझ्याकडे आहे सिलेबस. मला वाटलं डायरेक्ट पण उद्या आपला क्लास नसणार. बरोबर. मी आपण पाठवतो थोडीशी याची तुम्हाला. रिव्हिजन. ऑनलाईन आहे ना. हा आहे माझ्याकडे. होते. येस. मग इथे थोडा वेळ आपण ह्याची रिव्हिजन करूया आणि उद्याच्या ओरलची पण मी रिव्हिजन घेते. परवा मंडेला पेपर आहे ना इंग्लिशचा. रिटन पेपर आहे ना. Yes, teacher. हा मंडेला पेपर आहे त्याची रिव्हिजन आता घेऊया आपण. आणि शेवटच्या 10 मिनिट्स मध्ये हिंदीचा काय सिलेबस असेल तो मी घेते. ओके चला बघा. आता इथे बघा. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स युजिंग युअर ओन आयडिया. लिफ्ट म्हणजे उचलणे. काय काय उचलता तुम्ही सांगा. स्कूलची बॅग उचलता ना. Yes. So you can write lift school bag. Hold म्हणजे पकडणे. You hold the pencil, right? लिहिताना आपण पेन्सिल पकडतो ना. Yes. मग इथे काय लिहिलं. hold the pencil. बरोबर. ओके. मग जर रीड विचारलं.
तर रीडच्या पुढे काय लिहिणार? काय काय रीड करतो आपण? टीचर read the book. ओके सांगा. Read book. येस, रीड द बुक. व्हेरी गुड. Story ओके book. सतीश बघा. येस. ओके we cannot take the lesson. तुम्हाला पोयम कम्प्लिशन वगैरे येऊ शकतं. फक्त 15 मिनिटं आहे. 15 मार्क्सचा पेपर आहे. काय झालं? चित्र काढता नाही येत. नका काढू. जमेल तीच काढायची आहेत. Complete. ओके. हा सगळा युनिट तुम्हाला 15 मार्कासाठी सांगितलाय. तर पूर्ण युनिट 3 येस आय हर्ड. पूर्ण युनिट 3 शिकवून झालंय का सार्थक स्कूलमध्ये? येस सार्थक. सार्थक श्रेया टेल मी. टीचर हे सगळे लेसन झाले. yes टीचर क्वेश्चन विचारू. Shall I ask you the question? टीचर yes Yes. Okay. Okay. The two merchants of Seri. Two merchants of Seri. परत बोला क्वेश्चन. येस सांगते. क्वेश्चन नाही विचारला मी. इथे अपोजिट वर्ड्स आहेत. सांगा. ऑनेस्ट. ऑनेस्टचा अपोजिट वर्ड. सार्थक श्रेया अर्श. Dishonest. Yes, good. Dishonest. High. High. low Low. Very good. Buy. Buy म्हणजे विकत घेणे. विकण्याला काय म्हणणार आपण? बाय अपोजिट क्या होगा? सेल. sell सेल. पुअर. पुअर का अपोजिट? rich rich रिच. एव्हरीथिंग. liberty नथिंग. नथिंग. येस गुड. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे. फाइंड द नेम्स ऑफ द फॉलोइंग मेटल फ्रॉम द लेसन. या लेसन मध्ये कोणत्या मेटल नावं आलेली आहेत सांगा. बी से कौन सा मेटल? यस ब्रास. देन tin कॉपर. कॉपर भी है ना. yes एंड गोल्ड इज ऑल्सो देयर. ओके. brass Brass. gold copper Very good. Next, at the market, this doesn't have question and answers. Then after school poem आहे. हे मी सगळं तुम्हाला शिकवणार आहे. ओके. We are going to learn. But तुमची एक्झाम आहे त्यामुळे आपण फक्त क्वेश्चन आन्सरचीच रिव्हिजन घेऊया. ओके. सांगा. What do the children do when school is over for the day? काय करतात मुलं स्कूल संपल्यावर? What do the children do when the school is over for the day? play and room Very good. Play and romp. Very good. Who is left behind in school? teacher son Yes. Yes. What is the teacher like? good and kind Beta. Good and kind. The teacher is good and kind. Kind म्हणायचं. Good and K-I-N-D, kind. Yes, very good. You Good all and know the kind. answers. Very nice. Next, a teacher's thoughts. What work does the teacher do at home? cooking cleaning
Correcting notebook, test paper, planning how to make their lessons interesting and happy. Yes? Yes. Next, what is the teacher's no, no, yes, this is test paper, planning how to make the lesson interesting and happy. Okay? And जो first है वो श्रेया ने बताया, housework like cleaning, cooking, getting her children their tiffin and ready for school. Okay? Third है, what does this teacher think about her students? क्या सोचती है ये टीचर अपने स्टूडेंट्स के बारे में? Yes? She thinks that how eager they are to show me what they do, how happy they look when I praise their work, they depend on me so much. ये वाला आपके बुक में मार्क नहीं हो रहा है, इस पैराग्राफ में है, देखिए I think of them all the time. So she thinks that how eager they are to show me what they do, how happy they look when I praise their work, and they depend on me so much. Okay? Understood? Sarthak, Shreya, Ansh, understood? Yes. Yes, teacher. Okay. The Bremen Town Musician. 15 मार्क्सचा पेपर आहे तर छोटे छोटेच क्वेश्चन असतील तुम्हाला. ओके, बघा, हु वेअर द म्युझिशियन, कोण कोण होते ब्रेमेन टाउनचे म्युझिशियन सांगा. The donkey, हम्म, the cat, and of where the musician of. ब्रेमेन टाउन, व्हेरी गुड. Did the musician belong to Bremen town? No. ब्रेमेन टाउनचेच होते का? No. No. No, they did not. They didn't. Why did the donkey have to leave his master's house? गाढवाला त्याच्या मालकाचं घर का सोडावं लागला? सांगा. Because his master began unkindly. Okay? Because he has grown weak and could not do much work, and his master began to treat him unkindly. Baby dress. Which flowers are mentioned in the poem? Bluebell, lily bright, honeysuckle. Bluebell, lily. Yes, good. ओके, नेक्स्ट टाइम पासून इंग्लिशच्या लेक्चरच्या वेळी कोणीही अब्सेंट राहणार नाही. ओके, बघा आपला सिलेबस किती मागे राहतो मग. येस, अंडरस्टूड. सार्थक, श्रेया. Yes, teacher. व्हेरी इंटरेस्टिंग अँड नाईस लेसन्स यू हॅव. बट तुमचे लेसन्स खूप मोठे आहेत. आपण हिंदीचे ओरल घेऊया का आता? इंग्लिशचा पेपर लिहू शकाल? Yes, teacher. You have done very nicely. खूप सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. आता आपण आणि तुमचा पेपर किती वाजता असतो शाळेत? उद्या ऑफलाईन क्लास होणार ना तुमचा? येस, उद्या जर ऑफलाईन क्लास असेल तर ऑफलाईन क्लासला इंग्लिश घेऊन जा. सार्थक, श्रेया, अंश. ओके. Yes, teacher. Yes, teacher. हिंदी के ओरल के लिए क्या
श्रेया तीसरी क्या टीचर? इक्के तीसरी। और उसमें से कुछ मेंशन किया है? ओके, आई विल चेक। मी चेक करते। आई ऑल्सो हैव योर टीचर सिलेबस। सप्ताह के दिन यस यस, आई विल मेला चेक बेटा, और वेट। फलों की दुनिया। मी चेक करते। टीचर तुमचा आवाज वेट, मी बोलत नाहीये म्हणून आवाज। हिंदी तीसरी इकाई, फलों की दुनिया, जन्मदिन, प्रश्न उत्तरे। ओके, जन्मदिन। सप्ताह के दिन बोलिए। श्रेया बोलिए सप्ताह के दिन। हंसते हंसते सोमवार यस, से सप्ताह सप्ताह के शुरू दिनों कर के नाम जाएंगे। बोलिए। मंगलवार को सप्ताह के दिन। हंसते हंसते सोमवार से सप्ताह शुरू कर जाएंगे। मंगलवार को खेल खेल में सभी काम कर पाए। बुधवार को बड़ी सुबह पौधों को नींद पिलाएंगे। गुरु की महिमा गुरुवार को सबको प्रणाम कर आएंगे। खेल कूद और योग करेंगे। दिन शुक्रवार बनाएंगे। आधा दिन शनिवार का पक्का हाथ बटाएंगे। रविवार तो छुट्टी लाया मिलकर धूप बचाएंगे। सार्थक, यस टीचर। तू बोल। हाँ बोल। हंसते हंसते सोमवार से सप्ताह शुरू करें जाएंगे। मंगलवार को खेल में सभी काम करे पाएंगे। बुधवार को बड़ी कर जाएंगे। सुबह ही पौधे को नीरा पिलाएंगे। गुरुवार की महिमा गुरुवार को गुरु की महिमा प्रणाम कर आएंगे। खेले कूद और आए योगे करेंगे। दिन शुक्रवार मनाएंगे। हर दिन है शनिवार को माँ का हाथ बटाएंगे। रविवार तो छुट्टी लाए मिलकर यस टीचर। फलों की दुनिया बोला, फलों की दुनिया। श्रेया बोलिए। आओ चले फल के बाजार। चीकू केला बेर अनार। नाजुक सहतूत के नखरे 4 17 सभी की आई बात। हापुस लगड़ा और दशहरी फलों का यस बोलिए। फलों की दुनिया। आओ चले फल के बाजार। टीचर मेरा बार बार माइक अपने आप बंद हो जाता है। माइक कौन बंद करता है? बोलिए बेटा। फलों की दुनिया। आओ चले फल के बाजार।
चीकू केला बेर अनार नाजुक सहतूत के नखरे चार 17 मौसमी की आई बहार हापुस लंगड़ा और दशहरी फलों का राजा सब पर भारी बेर सेब और खरबूजा हरा भरा देखो तरबूजा अंगूरों की बात निराली जामुन की है सूरत काली सीताफल अमृत पपीता अंजीर की भी हुई सुविधा हर मौसम के फल खाओ फलों से ताकतवर तन पाओ लेकिन यह कभी ना भुलाना साग रोटी दाल भी खाना। गुड। सार्थक की कविता बोल। आओ चले फल के बाजार चिक्कू केला बेर अनार नाजुक शहतूत के नखरे चार संतरी मौसम्बी की आई बहार हापुस लंगड़ा और दशहरी फलों का राजा सब पर भारी बेर बेल सब आओ खरबूजा हरा भरा देखो तरबूजा अंगूर की बात निराली और जामुन की है सूरत काली सीताफल अमरूद पपीता अंजीर की हुई सुविधा हर मौसम में के फल तुम खाओ फलों से ताकतवर तन बनाओ लेकिन है नहीं ना भूलना साग रोटी दाल भी खाना। वेरी गुड। नेक्स्ट अंश, तू बोल। अंश। यस टीचर। हाँ, कविता बोल, फलों की दुनिया। आओ चले आओ चले फल के बाजार आओ चले फल के येस, बाजार विचारणार आहेत उद्या. अंश पाठ करायची आहे कविता. चिकू केला बेर अनार संतरा मौसम्बी बोल पटापट. संतरे मौसम्बी की आई बहार संतरी मौसम्बी की आई बहार हापुस लंगड़ा और दशहरी हापुस लंगड़ा और दशहरी फलों का राजा सब पर भारी फलों का राजा सब पर भारी बेर सेब और खरबूजा सबसे है खरबूजा हरा भरा देखो तरबूजा हरा भरा हो तरबूजा अंगूरों की बात अंगूरों की बात निराली अंगूरों की बात निराली जामुन की है सूरत काली चामन की है सूरत काली सीताफल अमरूद पपीता सीताफल अमृत पपीता अंजीर कीवी हुए सुबीता अंजीर की हुई सुबीता हर मौसम के फल तुम खाओ हर मौसम के तुम फल खाओ फलों से ताकतवर तन पाओ फलों से ताकतवर बनता हो लेकिन यह कभी न भुलाना लेकिन है कभी न भुलाना साग रोटी दाल भी खाना साग रोटी दाल चावल भी खाना. ओके, चला. आपला वेळ संपलेला आहे. यू कॅन लिव्ह द क्लास. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स. उद्या नीट ओरल बोलायची आहे. बाय 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 ऑल ऑफ यू. बाय टीचर 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 श्रेया
छोटी बाहर है। ए रिक्शा रोक, छोटी कार ले चालू होने वाला है। हाँ, 8 बज रहे।